मित्रांनो, नॉर्मली बघायचं झालं तर जिल्ह्यातील 1,56,432 शेतकऱ्यांनी ही धान पिकाची नोंदणी केलेली होती। त्याच्यापैकी मार्केटिंग फेडरेशनकडे जवळपास 1,30,488 शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी केलेली होती। आता त्याच्यापैकी जे मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी केलेले शेतकरी होते, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस जमा देखील झालेला आहे। आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती। परंतु मित्रांनो, ते जमा झालेला जे निधी आहे किंवा जमा झालेले जे शेतकरी आहेत, त्याच्यापैकी सुद्धा अद्यापही नोंदणी प्लस विक्री करून सुद्धा अद्यापही बरेच शेतकरी कमेंट करत आहेत की आम्ही या जिल्ह्यातून आहोत आणि आमच्या खात्यावर अद्यापही ही रक्कम, तुम्ही तर म्हणले जमा झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात, मग अद्यापही आमच्या खात्यावर या रकमा जमा का झालेल्या नाहीत। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, नॉर्मली बघायचं झालं तर आपण ज्या जिल्ह्याविषयी आज माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस वितरित झालेला होता। जवळपास 1,30,488 शेतकऱ्यांनी जे धानाची नोंदणी प्लस विक्री केलेली होती कुठं, मार्केटिंग फेडरेशनकडे। तर त्याच्यापैकी जवळपास मित्रांनो, जवळपास अद्यापही 1100च्या जवळपास शेतकरी अद्यापही धानाच्या प्रतीक्षेत आहेत। बॅकग्राऊंड व्हाईसला इग्नोर मारा। तर एकंदरीत बघायचं झालं तर 180,61,53,580 जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे जमा करण्यात आले। किती रुपये? 180,61,53,580 रुपये जमा करण्यात आलेले होते शेतकऱ्यांसाठी। आपण अगोदर माहिती घेतली होती। तर जवळपास यामध्ये 1,30,488 शेतकरी टोटल सांगतो। मार्केटिंग फेडरेशनकडे किती? 1,30,488 शेतकरी आहेत। त्याच्यापैकी जवळपास 73,616 शेतकऱ्यांना बोनस वाटप करण्यात सुरुवात करण्यात आलेली होती। मग सुरुवात तर करण्यात आली, परंतु मित्रांनो, मग सुरुवात करण्यात आली सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा देखील झाले, परंतु अद्यापही शेतकरी कमेंट करत आहेत किंवा शेतकरी अद्यापही या धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत। त्याचं कारण सांगतो। तर जवळपास 73,616 शेतकऱ्यांना धान बोनसचं वाटप सुरू करण्यात आलं, परंतु त्याच्या जवळपास 152,76,58,180 रुपये वाटप देखील झालेले आहे, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा देखील झालेले आहेत। परंतु 1,150 शेतकरी असे आहेत ज्यांना वाटप सुरू असताना, म्हणजे शेवटी जेव्हा वाटप कंप्लीट होण्याच्या मार्गावर आलं होतं त्यावेळेस जवळपास 1,150 शेतकरी जे अद्याप बाकी होते। तर त्याच्यामध्ये जवळपास या शेतकऱ्यांना 27,84,95,200 रुपयांचा जे निधी आहे तो वाटप करण्याचा घोळ झाला, म्हणजे प्रॉब्लेम आला, टेक्निकल इश्यू आला, असं मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांमार्फत माहिती मिळाली की हे जे 1,150 शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये जवळपास मार्केटिंग फेडरेशनचे जे सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम आला, टेक्निकल इश्यू आला, त्याच्यामुळं काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात अपयश ठरलं किंवा प्रॉब्लेम आला। आणि काही शेतकऱ्यांचे डीबीटी खाते नाहीत, डीबीटी ॲक्टिवेट नाही, त्यांच्या खात्यावर जवळपास रक्कम डीबीटीच्या माध्यमातून जात नाही, आधार बेसिस मार्फत, असं देखील मार्केटिंग फेडरेशनकडून माहिती मिळालेली आहे। म्हणजे आता सर्व शेतकरी म्हणत आहेत की आमचं डीबीटी ॲक्टिवेट आहे, आधारला बँक अकाउंट लिंक आहे वगैरे सर्व ओके। मग मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांमार्फत माहिती मिळाली, त्यानुसार समजत आहे की बाबा त्यांचं एक तर त्यांच्या सर्व्हरमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम न जाण्याचं कारण म्हणजे त्यांच्या सर्व्हरमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला, टेक्निकल इश्यू आला, काही शेतकऱ्यांचं डीबीटी ॲक्टिवेट नाही, बँकला आधार लिंक नाही वगैरे असे प्रॉब्लेम समोर आले। म्हणून 1,150 जे शेतकरी होते तर त्यांच्या खात्यावर हे धानाचा बोनस वाटप करणं म्हणजे जवळपास 27,84,95,200 रुपयांचा निधी हा अद्यापही मार्केटिंग फेडरेशनकडे जमा आहे। असं नाही की राज्य सरकारने वाटप करण्यास सांगितलं होतं, ते बरोबर आहे, परंतु हे जे निधी आहे तो मार्केटिंग फेडरेशनकडे जमा आहे, काळजी करण्यासारखं काहीही नाही। टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याच्या नंतर जे 1,150 म्हणजे 1,150 जे शेतकरी, जवळपास 1,150 जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर हे धानाचा बोनस वितरित होणार आहे, काळजी करण्यासारखं काही नाही। थोडंसं आता या हप्त्यात तर नाही, या वीकमध्ये तर नाही, जवळपास सोमवारच्या नंतर जे 1,150 जे शेतकरी उर्वरित आहेत त्यांच्या खात्यावर धानाचा बोनस हा 100% वितरित होणार आहे। टेक्निकल प्रॉब्लेम जे आलेला होता
तो टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि त्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे 27 कोटी रुपये जे जवळपास 28 कोटीचा आपण पकडूया, हे 28 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम. आता तुम्ही तोपर्यंत तुम्हाला सांगतो, ज्या शेतकऱ्यांचा डीबीटी नाही, तुमचा डीबीटी चेक करायचा आहे तुमच्या जर खात्यावर. आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झाल्या त्यांचा विषय बाजूला ठेवूया. जे शेतकरी अद्यापही बाकी आहेत 1150 पैकी, तुम्ही तुमचं डीबीटी चेक करायचं आहे, आधार लिंक चेक करायचं आहे तोपर्यंत. आणि जर समजा त्यांनी जर त्यांचा टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि तुमचं डीबीटीच ॲक्टिवेट नसेल, मग ती तुमची चूक असणार आहे. तर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुमचा सोमवारच्या नंतर जे धानाचा बोनस आहे तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे. हा झाला मार्केटिंग फेडरेशनचा एक विषय. त्यानंतर मित्रांनो, मार्केटिंग फेडरेशन असो की आदिवासी विकास पणन महामंडळ असो, तर त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी जवळपास 58,022 शेतकरी हे बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. म्हणजे दुसऱ्या टप्प्यासाठी जवळपास 58,022 शेतकरी हे धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना धानाचा बोनस हा कधी वितरित होईल अशी त्यांना चिंता लागलेली आहे, काळजी लागलेली आहे. त्यामध्ये सुद्धा काही शेतकरी असे सुद्धा असू शकतात, आदिवासी विकास पणन असो की मार्केटिंग फेडरेशन असो, ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्रीच प्लस नोंदणी केलेली आहे, असे सुद्धा आता 2 टप्प्यात विभागली गेलेली आहेत. आता हे शेतकरी, काही शेतकऱ्यांनी धानाची विक्री प्लस नोंदणी केलेली आहे, तर काही शेतकऱ्यांनी फक्त आणि फक्त नोंदणी केलेली आहे. त्यांनी आपलं धान हे मार्केटिंग फेडरेशन असो जिथं नोंदणी केली तिथं अद्यापही पोहोचवलेलं नाही, नेऊन टाकलेलं नाही. असे 2 गट पडलेले आहेत आता शेतकऱ्यांमध्ये. त्याच्यात सुद्धा आदिवासी विकास आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन सुद्धा म्हणजे शेतकरी पूर्णपणे विभागून गेलेले आहेत. ज्या नोंदणी प्लस विक्री केलेली आहे, एक झाला टप्पा, एक झाला विभाग. त्यानंतर फक्त नोंदणी केलेले शेतकरी, ज्यांनी धान टाकलेलं नाही असे शेतकरी. त्यानंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी केलेले शेतकरी. त्यानंतर जवळपास आदिवासी विकास पणनकडे नोंदणी केलेले शेतकरी, असे शेतकरी विभागून गेलेले आहेत. आता 58,022 शेतकरी जे प्रतीक्षेत आहेत धानाचे, त्यांच्यासाठी जवळपास 94,000 ते 101 कोटी रुपये, म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर 101 कोटी रुपयांच्या जवळपास निधी हा आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 94 लाख रुपये जे निधी आहे ते 94 लाख रुपये, त्याच्यावर काहीतरी आकडा आहे, तर 94 लाख रुपये ते जवळपास 101 कोटी रुपयांच्या जवळपास हा निधी लागणार आहे. आता समोर जी बातमी आलेली आहे जवळपास 94 ते 95 लाख रुपये निधी लागणार आहे अशी बातमी जरी असली तर याच्यात सुद्धा काही शेतकऱ्यांचा अद्यापही व्हेरिफिकेशन पूर्ण नाही. त्यामुळे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्याच्या नंतर हा आकडा अजून 101 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण 101 कोटी रुपयेच पकडूया, म्हणजे 58,022 शेतकरी जे प्रतीक्षेत आहेत त्याच्यामध्ये अजून सुद्धा आकडा वाढणार आहे, कारण की काही शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन हे कम्प्लीट झालेलं नाही. त्यांनाच देखील या याद्यांमध्ये ॲड करण्यात येणार आहे आणि त्या ॲड करण्यात आल्याच्या नंतर जवळपास 101 कोटी रुपयांच्या जवळपास निधी त्यांच्यासाठी लागणार आहे. म्हणजे एकंदरीत 58,022 शेतकऱ्यांना लवकरच हा धानाचा बोनस वितरित होणार आहे दुसऱ्या टप्प्यासाठी. आता पहिल्यांदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली प्लस विक्री किंवा नोंदणी केलेली होती त्यांना जे 1150 शेतकरी जे आहेत त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाणार आहे. त्यानंतर जे 58,022 शेतकरी उर्वरित आहेत त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात येणार आहे. निधी मंजूर ज्या राज्य शासनातर्फे जेव्हा होईल तेव्हा हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.